एक लक्षात घ्या, माणूस जेव्हा पैशाला स्पर्श करतो, मनीला जेव्हा स्पर्श करतो, आपली ही फिंगरप्रिंटची व्हायब्रेशन असतात. हे फिंगरप्रिंट्स माहिती सर्वांना की फिंगरप्रिंट जे आहेत ते माणसाचे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, कोणाचे कॉमन नाहीये. मग फिंगरप्रिंटचे ठसे जे आहेत ना, हे त्या पैशांवरती कुठेतरी उमटलेले आहेत, आजही असणार आहे. म्हणजे समजा तिथे त्या ठिकाणी समजा फॉरेन्सिक टेस्ट केला तर नक्की समजेल की अरे हा पैसा जो आहे हा सो व्यक्तीकडनं क्रॉस झालेला आहे. याचा अर्थ की तुमचं अस्तित्व त्या पैशाला, त्या मनीला कुठे ना कुठेतरी आजही आहे. मग ते पैसे, ते मनी कुठेतरी बँकेत जाऊन पडले असतील, करोडो अब्जो जे मनी असतील त्या ठिकाणी जो पैसा जो आहे तो मिक्स झालेला असेल, कोणा व्यापाराकडे असेल तर कोणाच्या खिशामध्ये असेल, XYZ. तुम्हाला काय करायचं, प्रोसेस अशी करायची आहे की सर्वात प्रथम कुठल्याही प्रकारची एक 10 मिनिटाची ध्यान साधना करा, कोणत्याही प्रकारची करा, जी तुम्हाला आवडेल ती ध्यान साधना करा. पण एवढंच आहे की कुठल्याही देवाचं नामस्मरण नाही करायचं या ठिकाणी. तुमची ध्यान साधना ही पूर्णपणे ब्रह्मांडाशी आणि निसर्गाशीच संबंधित असली पाहिजे. काही नाही जमत तर फक्त शांतपणे बसा तरी चालणार आहे. मग शांत बसल्याच्या नंतर फक्त लक्ष तुमचं श्वासांवरती केंद्रित ठेवायचं आहे. आणि ठेवल्याच्या नंतर तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की लहानपणापासून आजपर्यंत जे जे पैसे माझ्या हातून मी खर्च केलेले आहे ते सगळे पैसे आता जिथे असतील, ज्या ठिकाणी असतील, ज्या बंडलमध्ये असतील, तिथून सर्व जे पैसे, एखादी तिजोरी असेल, त्या तिजोरीमध्ये ठेवलेले पैसे असतील, बँकेचे समजा एखादं लॉकर असेल किंवा XYZ असेल, कुठेही आपले ठेवले असतील, तर ज्या ज्या ठिकाणी जे पैसे मी आतापर्यंत वापरलेले आहे ते सगळे पैसे जिथे असतील त्याच्या बरोबर जेवढे बंडल आहे, जेवढे पैसे आहे, सगळी संपत्ती घेऊन ते माझ्याकडे येत आहे, माझ्याकडे आकर्षित होत आहे. आणि हे करत असताना जेव्हा तुमचे डोळे बंद असतील तर त्यावेळेस तुम्हाला फील करायचं की चारो दिशाने त्या 500च्या, 2000च्या, आता 2000ची नोटा बंद झाली, पण 500च्या, 100च्या, 200च्या नोटा या तीव्र गतीने तुमच्याकडं अशा आकर्षित होत आहेत, की ते येत आहेत. तुम्हाला बंद डोळ्यांनी ते तुम्हाला अनुभव, त्या फिलिंग्स, त्या व्हायब्रेशन्स, ते व्हिज्युअलायझेशन हे तुम्हाला करावं लागणार. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला समजेल की अरे पहिले असं होत नव्हतं, ते अचानक तुमचं काम व्हायला लागलंय किंवा तुमच्याकडे मनी फ्लो जो आहे तो वाढत चाललेला आहे. ही खूप एक छान प्रोसेस आहे, कारण तुमचा जो हाताचा जो ठसा जो आहे ना, तो जो आहे त्याला अट्रॅक्ट करतो तुम्हाला, तो पुन्हा येण्यासाठी, कारण तो तुमचा आहे, तो तुमच्याकडे येण्यासाठी तीव्र गतीने अट्रॅक्ट करेल. आता ज्याचे व्हायब्रेशन जास्त असतील त्याच्याकडे लवकर येणार, ज्याचे व्हायब्रेशन कमी असतील, जो व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग करू शकत असेल किंवा तो कमी करत असेल तर त्याकडे कमी येणार. पण येणार मात्र नक्की. होऊ शकतं कोणाला 1 महिन्यामध्ये फरक पडेल, कोणाला 2 महिने लागतील, कोणाला 6 महिने लागतील.